जमिनीच्या सुपीकतेवरच शेतीचे उत्पन्न अवलंबून असते. कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी आपण जमिनीचा कधी विचार केला नाही. दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता ही कमी होत चालली आहे. जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकवण्यासाठी या मार्गांचा अवलंब करावा. एकाच जमिनीत दरवर्षी एकच पीक घेतल्यास सेंद्रिय कर्बाचे असंतुलन होते. म्हणूनच पिकांच्या फेरपालटीत कडधान्य हे मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, तूर पिकांचा समावेश करावा. सेंद्रिय खते जसं की शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, ताग, बोरू, शेवरी किंवा धेंच्या इत्यादींचा शेतात नियमित वापर करावा. शेणखत रासायनिक खतासोबत वापरावे. शक्य तेवढे कुजलेले शेणखतच वापरावे. शेणखताचा वापर पेरणीच्या 15 ते 20 दिवस आधी करावा. खूप आधी टाकल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. रासायनिक खताबरोबर निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर केल्यास सेंद्रिय कर्बाच्या वाढीबरोबरच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. जैविक खतांचा बीज प्रक्रियेद्वारे तसेच जमिनीत शेणखत मिसळून वापर करावा. क्षारपड तसेच चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जीवामृत किंवा शेण स्लरीचा वापर पाटपाण्याद्वारे किंवा आळवणीतून करावा. ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे. वरखते ही शक्यतो पिकांच्या ओळींमधून किंवा रोपाभोवती घालावीत. खतांच्या मात्रा विभागून घ्याव्यात. क्षारपड जमिनीत ताग किंवा धेंच्या जमिनीत पेरून 1.5 महिन्यात फुले येतात जमिनीत गाडावा. शेतातील पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा. चोपण जमिनीत सेंद्रिय भूसुधारक, मळी, कंपोस्ट व रासायनिक भूसुधारक म्हणजे जिप्सम हे शेणखतात मिसळून वापर करावा. तसेच आम्लयुक्त जमिनीत चुन्याचा वापर हा समूच्या प्रमाणानुसार करावा. जमिनीची कमीत कमी मशागत करावी म्हणजे धूप कमी होऊन कार्बन हवेत उडून जाणार नाही.